महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि एप्रिलचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना 3 टप्प्यात एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता आता 3 टप्प्यामध्ये सुरू झालेला आहे। लाडकी बहीण योजना 3 टप्प्यात एप्रिलचा हप्ता मिळणार असं आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळतंय। बघा, लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा होणार एप्रिलमध्ये। ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आले नसतील त्या बहिणींना सुद्धा एप्रिलमध्येच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे आणि पैसे जे तुमचे वाटप होणार आहे 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। बघा, आता लाडकी बहीण योजनेचा 2,37,00,000 बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो। त्यामधून आता 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील। ठीक आहे, सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार याची लिस्ट आलेली आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप पूर्ण होणार आहे। त्यामुळे हे 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार। एका टप्प्यामध्ये 63 लाख बहिणींना पैसे एका दिवसात 63 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात। असं बहिणींना आता 3 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे जमा होतील। त्यामधून जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये होणार आहे ही माहिती मी तुम्हाला सांगतो। आणि गॅस कनेक्शनचे देखील बहिणींना पैसे मिळणार आहे। आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जरी असेल तरी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोबत पिवळे आणि किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आणखीन पैसे दिले जाणार आहे। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आता जमा होणारच आहे 3 टप्प्यांमध्ये। त्यासोबतच आता तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे आणि तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे पाहूया। या बातमीमुळे कशा बहिणींना पैसे मिळणार, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि रेशन कार्डवर बहिणींना कसे पैसे मिळत आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे। ठीक आहे, आता आपण पाहूया की लाडक्या बहिणींना जे पैसे वाटप होणार आहे आता कोणत्या बँकेत पैसे वाटप होणार आहे आपल्याकडे लिस्ट आलेली आहे। इथं बँकेचं नाव तुम्ही पाहू शकता। या बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणारच आहे। ठीक आहे, सर्वात प्रथम जे बँक असणार इथं पाहू शकता तुम्ही। बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर 10वा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे आणि यामध्ये एप्रिलचा हप्ता 10वा तुम्हाला दिला जाणार आहे। तो म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक, इंडिया ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि इको बँक या बँकांपैकी तुमचं खातं असेल। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना यांचं झेरॉक्स तुम्ही दिला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा होणार आहे 10वा हप्ता एप्रिलचा हप्ता जो हप्ता तुमचा जमा होणार आहे या बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला 10वा हप्ता जमा होणार आहे। ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता या बँकांपैकी तुमचं खातं आहे की नाही। आणि पुढील जी माहिती आली आहे, जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहूया। परंतु आज सरसकट सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता मिळणार नाही। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। आता तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत। थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही। शासनाने काही नियम लावलेले आहे। या नियमांचं ज्या बहिणी पालन करतील त्याच बहिणींना एप्रिलचा हप्ता दिला जाणार आहे। सर्व बहिणींना सरसकट 10वा हप्ता दिला जाणार नाही। त्यामध्ये आपल्याला रेशन कार्डवर काही नियम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये आपल्याला बँकांपैकी पण काही नियम आलेले आहेत। सर्व नियम आपण पाहूया। सर्वात प्रथम आपण हे नियम जाणून घेऊ, त्यानंतर कसं पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार सर्व माहिती आपण पाहूया। ठीक आहे, सर्वात प्रथम पहिला टप्पा असणारे 20% बहिणींना पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता 20% बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 30%, तिसऱ्या टप्प्यामध्ये 40% आणि शेवटचा टप्पा असणारे अक्षय तृतीयाच्या 1 दिवशी अगोदरच तुम्हाला सर्व 36 जिल्ह्यात पैसे वाटप
होतील। ठीक आहे, आता यामध्ये काही बदल होणार नाही। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे हे आपण व्यवस्थितपणे माहिती पाहूया। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येतील। आता आपण ते जिल्ह्यांची नावं पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहे। ठीक आहे, आजपासून 10वा 11वा हप्ता वाटप सुरू होतोय। 15 जिल्हे व 8 बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक आहे, सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि या 8 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। असं GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे की बहिणींना जो हप्ता भेटतो, 9वा हप्ता तुम्हाला मिळाला, 8वा हप्ता मिळाला तुम्हाला, महिना अखेरच तुम्हाला देण्याचा शासनाचा निर्णय असतो। त्याच पद्धतीने आता शासनाचा निर्णय आहे की अक्षय तृतीयाचा आधीच तुमच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे, असं आपल्याला महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी घोषणा दिलेली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये जे 15 जिल्हे असणार आहे ते आपण आता पाहूया आणि कोणते ते बँक असणार आहे त्यामध्ये खातं असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्येच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे। ठीक आहे, आज वाटप होणारे 2100 + 2100 बघा, ज्या बहिणींना मागील हप्ता बाकी असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे जमा होणार आहे आणि 10वा हप्ता आणि 11वा हप्ता GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे की बहिणींना कदाचित 2 हप्त्याचे देखील पैसे येऊ शकतात। 10व्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात आणि 11व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होऊ शकतात, अशा आपल्याला GR मध्ये पाहायला मिळतंय। ते GR मध्ये 2100 रुपये प्रमाणे बहिणींना येणार आहे, म्हणून पुढचा हप्ता सुद्धा तुम्हाला 2100 प्रमाणेच मिळेल याचा पूर्णपणे आपल्याला अंदाज आलेला आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती माहिती आपण पाहूया। सर्वात प्रथम मी तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावं सांगतो। पहिल्या टप्प्यात जे पैसे वाटप होणार आहे त्या 15 जिल्ह्यांची नावं, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते आपण इथं माहिती पाहूया। ठीक आहे, आता आपल्याकडे पूर्ण 36 जिल्हे महाराष्ट्राचे आलेले आहेत। यामधून पहिला टप्पा कुठं वाटप होणार आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला माहिती देतो। ठीक आहे, आता विभागावाईज पैसे वाटप होणारे इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे की 6 विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। 6 विभागांपैकी पहिला जो विभाग असणार आहे ते म्हणजे कोकणमध्ये। बघा, कोकणमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे। तर कोकणमध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते आपण पाहूया। ठीक आहे, आता कोकणमध्ये जिल्हे येतात ठाणे, बघा, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। बघा, कोकणमध्ये या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यानंतर नाशिक विभागामध्ये दुसरा हप्ता जो वाटप होणार आहे तो नाशिक विभागामध्ये होणार आहे। आता नाशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते पाहूया। सर्वात प्रथम इथं पाहू शकता तुम्ही नाशिक, धुळे, त्यानंतर जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर। बघा, असे नाशिक विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे। तिसरा जो विभाग असणार आहे तो विभाग आहे अमरावती विभाग। बघा, अमरावती विभागामध्ये तुम्ही जिल्हे पाहू शकता, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि इथं पाहू शकता तुम्ही यवतमाळ, असे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। असं आपल्याला पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। या 36 जिल्ह्यांपैकी पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता त्यासोबतच एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला देतो की बहिणींना 7 मोठे गिफ्टसुद्धा दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अक्षय तृतीयानिमित्त 7 मोठे गिफ्ट दिले जाणार आहे। त्यामधून पहिला जो गिफ्ट असणार आहे तिथं पाहू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता तुम्हाला पहिला जो गिफ्ट आहे, पहिलं गिफ्ट वाटप होणार आहे तो म्हणजे तुम्हाला 1500च्या ऐवजी आता 2100 रुपये येणार आहे। नवीन GR मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। आता जो नवीन GR आलेला आहे त्यामध्ये आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतंय की बहिणींना जे 1500 रुपये मिळत होते ते आता 2100 रुपये मिळणार आहे। हेच पहिलं तुम्हाला गिफ्ट असणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व बहिणींसाठी एक गिफ्ट देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि दुसरं जे गिफ्ट असणार आहे, बघा, दुसरं गिफ्ट आहे की अन्नपूर्णा योजना 2.0 याला आता अपडेट करण्यात आलेला आहे। अन्नपूर्णा योजना आधीच सुरू होती, त्यामध्ये भरपूर बहिणींना याचा लाभ भेटलेला आहे। तुम्हाला सुद्धा लाभ भेटला का तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि लाभ भेटलेला नसेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण आता अन्नपूर्णा योजना 2.0 लॉन्च झालेली आहे। या योजनेच्या माध्यमातून बहिणींना
अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात आणि कोणत्या बहिणींना दिले जातात, याचं कशी प्रोसेस आहे, काय प्रोसेस आहे, सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगतो। यामध्ये दुसरा टप्पाचे पैसे वाटप होत आहे, म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0 हा दुसरा टप्पा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे यावर पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली नाही, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे वाटप होणार आहे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे। आता तिसरं जे गिफ्ट असणार आहे की त्यामध्ये सर्वात मोठं म्हणजे बहिणींना नवीन शिलाई मशीन योजना जी आहे त्याला आता प्रेरणादायी देण्यासाठी, बहिणींना प्रेरणा देण्यासाठी, सशक्तीकरण वाढवण्यासाठी आता महिलांना नवीन शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ज्या बहिणींचं नाव शिलाई मशीनच्या यादीमध्ये आलं असेल त्या बहिणींना 15,000 रुपये मिळणार आहे। कदाचित तुम्हाला एप्रिलमध्ये नाही तर एप्रिलच्या पुढील एप्रिल मार्च असं पुढील तुम्हाला देण्याचा शासनाचा निर्णय असू शकतो, ठीक आहे। कदाचित तुम्हाला एप्रिलमध्ये सुद्धा भेटू शकतो, पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा लाभ मिळू शकतो, ठीक आहे। तुम्हाला शिलाई मशीनचे आधीचे पैसे मिळाले आहे का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। बहिणींना चौथं जे गिफ्ट आहे ते म्हणजे नवीन भांडी संच उपयोगी वस्तू। बघा आता जे भांड्याची किट आहे ती वाटप सुरू होती, तर आता इलेक्शन आल्यामुळे ती बंद झाली, त्यानंतर आता परत सुरू करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींना भांड्याचं किट आले नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, पुन्हा एकदा भांडे वाटप सुरू केलेले आहे। ज्या बहिणींना भांडे पोचले नसतील त्यांना आता भांडे पोचणार आहे, ठीक आहे। त्यांना एक मेसेज दिला जातो, मेसेजच्या स्वरूपात त्यांना कळवण्यात येतं की जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही भांडे घ्यायला जाऊ शकता। अशा पद्धतीने हा नवीन भांडी संच सुरू करण्यात आलेला आहे। तुम्हाला भांडी भेटली का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि पाचवं जे गिफ्ट आहे ते म्हणजे 20 लाख घरकुल यादी नवीन अर्ज तयार करण्यात आलेला आहे। बघा ज्या बहिणींना घरकुल यादीमध्ये नंबर लागलेला नसेल त्या बहिणींसाठी आता नवीन यादी तयार करण्यात आली आहे, घरकुल यादी। या यादीमध्ये तुम्हाला तुमचा नंबर आता नवीन 20 लाख घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी आता नवीन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे, ठीक आहे। याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जमा करावा लागतो, सर्व काही डॉक्युमेंट वगैरे सर्व माहिती त्यावर मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, ठीक आहे। घरकुल यादीमध्ये आता नवीन अर्ज तुम्ही करू शकता। आणि 6वं गिफ्ट आणि 7वं गिफ्ट जे असणार आहे ते म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची टाकी सुद्धा दिली जाणार आहे। बघा आता भरपूर बहिणींना पाणी साठवण्यासाठी एक टाकी सुद्धा दिली जाणार आहे, पाण्याची टाकी। ते सुद्धा आता 3,455 रुपये त्याचे दिले जाणार आहे बहिणींना, हे सुद्धा बहिणींना गिफ्ट देण्यात येणार आहे, ठीक आहे। आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया की बहिणींना या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा 9वा 10वा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे। ज्यांचा मागील हप्ता बाकी असेल त्यांचा आणि एप्रिलचा हप्ता ज्यांचा 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या बँकांपैकी पैसे जमा होणार आहे। सर्वात प्रथम जे बँक असणार आहे ते म्हणजे ICICI बँक, त्यानंतर SBI, ॲक्सिस बँक, येस बँक, कोटक बँक, त्यानंतर इथं पाहू शकता सेंट्रल बँक, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा, इंडस्ट्रियल बँक। अशा पद्धतीने या बँकांची नावं दिलेली आहे, इथं स्क्रीनवरती पाहू शकता। तुमचं खातं जर या बँकांपैकी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणे मिळणार आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या बँक खात्यात तुमचा बँक आहे, आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।